हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. आम्ही इथे अहमदाबादमध्ये जे राणीची वाव म्हणजे आपल्याकडे विहीर बोलतात, राणीची विहीर असं आहे इथे अहमदाबादमध्ये. तर खूप म्हणजे जुन्यातली जुनी ऐतिहासिक अशी विहीर आहे ही राणीची. तिथे गेलेलो आम्ही. तर बघा, हे गुलाबी पेरू होते इथे विकायला बाहेर. कैरी होते, उन्हाचे दिवस होते तेव्हा आम्ही गेलेलो. इथे हे अननस वगैरे होते विकायला. एक कैरी घेतली होती. कैरी बघितलं की मोह आवरतच नाही, खूप छान वाटतं खायला. इथे बाहेर इथे ना सर्व बाहेरची लोक वगैरे येतात, फॉरेनर वगैरे हे बघायला. एंट्री फी होती इथे, ह्याच्यातून एंटर करायचं होतं. हे सर्व त्यांचे रूल्स होते, ते लिहिलेले होते. हे माझे मिस्टर होते, माझी मुलगी. खूप लांबून लांबून लोक इथं येतात बघायला ही राणीची विहीर. म्हणजे इथे पहिलं खूप जुनी म्हणजे खूप पूर्वीची गोष्ट ही अशी होती की राजा राणीसाठी विहीर बांधत होते, पण ते विहीर बांधताना अर्ध्या ह्याच्यातच ऑफ झाले होते. आणि नंतर ना असं काहीतरी ते नंतर विहीर राणीने पूर्ण केली आणि नंतर त्याच्यामध्ये हे केलं, जीव वगैरे दिलेला, असं काहीतरी यांची ही गोष्ट आहे, कहाणी होती यांची. हे वरतून असे ही जाळी लावलेली की कोणी जंप वगैरे करू नये म्हणून. खूपच म्हणजे एकदम दगडाची किती सुंदर असे रेखीव एकदम काम होतं आहे. हे खिडक्या होत्या असे जे सेफ्टीसाठी, आणि जे बसणारे वगैरे होते पहिले राजा महाराजा वगैरे, त्यांचे जे सुरक्षा वगैरे जे करणारे होते ते इथे बसणारे असे जे हे खिडक्या होत्या. इथे गाईड पण होते की तुम्हाला गाईड करणार की इथे काय काय झालं होतं काय नाही हे सर्व असं सांगायला. हे पूर्ण मी असं झूम करून दाखवते तुम्हाला. हे पूर्ण बघा किती आतमध्ये होतं. हे किती भयानक वाटत होतं. भूलभुलैया पिक्चर कसा आहे तसं वाटत होतं, एकदम भयानक. हे बघा, आणि इतकी सुंदर होती ही विहीर. हे पूर्ण बाहेरचं आतमध्ये जातानाच होतं हे सर्व. नंतर इथून आतमध्ये चालत चालत जायचं होतं आणि ही विहीर होती नंतर आतमध्ये. हे जी लोक बाहेर येतात तिथून आतमध्ये जाताना विहीर होती. विहीर बघून आलेले परत आहेत हे लोक. बघा, इथे शूट वगैरे करायला पण खूप सुंदर आहे, रील्स वगैरे बनवायला. आणि मूवीचे शूट वगैरे पण होतात इथे गुजराती. हे बघा, हे सर्व बघून आलेले जे रिटर्न जात होते. हे असं शिड्या उतरून असं खाली खाली जायचं होतं इथे. खूपच सुंदर विहीर होते, पण ती पूर्णपणे बंद केलेली का आता कोणी काही असं चुकीचं काही पाऊल वगैरे उचलू नये किंवा धक्का लागला वगैरे असं नको हे व्हायला, म्हणून त्यांनी पूर्ण सेफ्टी करून ठेवलेली होती खाली. तुम्ही बघा आता पुढे जाईल तसं. इथे रील्स पण करणारे होते आणि बाहेरची लोक, बाहेरच्या देशातले खूपच येतात इथे. त्यांना हे फोटोशूट वगैरे इतकं सुंदर इथं करत होते ना ती लोक, की छोटं छोटं काम असल्यामुळे दगडाचं, त्यामुळे ते हे करत होते. हे मी दुसऱ्या साईडचं दाखवते झूम करून. किती भयानक वाटतं ना हे. ही गर्दी वाढत चाललेली बघा नंतर. हे बघा, हे अजून आपल्याला खाली उतरायचंच आहे. ही छोटी छोटी डिझाईन, हे वरचा सगळा हे भाग आहे बघा. हे वरती किती आहे अजून, पण हे वरती वगैरे जाऊन नव्हते देत ती लोक. हे अजून खाली उतरायचे. ती बघा, ती समोर विहीर दिसते आता. वरती जाळी वगैरे ठेवलेली त्या विहिरीच्या, आणि हे असे सेफ्टी केलेली होती. सेफ्टी म्हणजे एवढं पण हे नव्हतं, पण तरी पण त्यांनी ठेवलं होतं ते तसं. किती बघा विहीर ही आहे. पहिल्या जुन्या जमान्यामध्ये राणीसाठी राजाने ही विहीर बनवलेली. इथे हे सगळे असे काटे वगैरे, ते काचेचे जे लोखंडाचे वगैरे असतात ना तसं ठेवलेलं होतं हे.
वरती पण किती हे आहे बघा, फक्त राणीला आंघोळ करायसाठी हे विहीर बनवलेली होती त्यांनी. त्यामध्ये आता लोक काय काय पैसे वगैरे टाकतात. आहे ना भयानक, किती खतरनाक वाटते ना. इथे सर्व शूट वगैरे करत होते. हे मी तुम्हाला दाखवते, असं गोल फिरवून बघा. रात्रीचं किती भयानक वाटत असेल ना इथे. हे जापानचे होते, हे जे आता शूट करतात ते जापानचे होते इथे. इथे पण हे आतमध्ये असं सेफ्टीसाठीच होतं, या आतमध्ये खिडक्या वगैरे लपून वगैरे बसायच्या वगैरे असं त्यांच्या असेल. ही पूर्ण वरती अशी जाळी होती. आणि डिझाईन बघा किती एकदम छोटी छोटी, पण डिझाईन किती सुंदर केलेली आहे त्यांनी. ही हत्ती वगैरे बनवलेले. हे वरती फूल, प्रत्येक दगडामध्ये त्यांनी डिझाईन केलेले होते. प्रत्येक ह्याच्यामध्ये भिंतीमध्ये वगैरे सगळीकडे त्यांनी डिझाईन केलेल्या होत्या. किती सुंदर वाटतात बघा. आणि जसेच तसे इथे माहिती होती की त्यांचे कसं विहीर वगैरे कसे केली होती, काय इथे सर्व ही माहिती दिलेली होती. हे बाहेरचा परिसर. आता आम्ही बाहेर निघून आलो आहे. हे सगळे इथे फॉरेनरच खूपच, म्हणजे बाहेरच्या देशातले इथे बघायला आले होते इथे सर्व. इथे एवढे स्टॉल होते. आणि नंतर हे झाडे वगैरे बघा किती सुंदर वाटतात इथे. मस्त वाटते, रील्स करायला खूपच सुंदर आहे, शूट वगैरे करायला. नंतर आम्ही हा गुलाबी पेरू घेतलेला. तर हा जे बॉईल मका असते ती घेतलेली, शिजवलेले कणिसाचे ते दाणे. इथे सर्व हे बघा बाहेरच्या देशातले होते. नारळ पाणी घेतले होते त्यांनी प्यायला. आणि नंतर आम्ही तिथून घरी निघून गेलो. नंतर हे गुलाबी मीठ आणि जे काळं मीठ असतं ते घेतलं होतं आम्ही. हे बघा, हे काळं मीठ आहे आणि हे गुलाबी मीठ आहे. हे घेतलं होतं आम्ही. काहीतरी 2 kg का 1 kg असं हे घेतलं होतं. कसं हे बनतं ना, खूपच किती मोठे मोठे असे हे होते, खडे होते ह्याचे मिठाचे. हे पूर्ण असे हातोडीने हे करून तोडून हे करत होते. आम्ही ह्याच्यावरून आलेलो, ॲक्टिवावरून, त्याच्यामुळे मी पूर्ण स्टॉल बांधलेला आहे. हे बघा, हे सर्वजण तिथे विकायलाच होते. हे एक घेतलं होतं गुलाबी एक, आणि एक काळं एक घेतलं होतं. पुन्हा घरी घेऊन आल्यानंतर ह्याला वॉश करून बाहेर दळायला दिलेलं. घरी पण आपण मिक्सरला करू शकतो, पण बाहेर हे दळून आणलं होतं. आणि ते मीठ बघा कशात देतात. त्यांची पिशवी जी कॅरी बॅग होती ती फाटली होती. आणि यांच्याकडे तर बघा ते कसं ठेवले होते ती कॅरी बॅग वगैरे. परत थोडं आणि एकदा परत घेतलेलं मीठ हे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, तुम्हाला अजून काय काय बघायचं आहे, काय कुठे माझं हे होतं आहे, चुकतं आहे, कुठे छान आहे, आणि कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि कसे वाटतात ते पण सांगा. हे परत एकदा दुसरं एक घेतलं होतं. असे हे 2 kg आणि ते 1 kg घेतलेलं मी मीठ. कसे गोल एकदम हे आहे ना, दगडासारखं. आता परत आम्ही घरी निघून गेलो. अहमदाबाद बघा, हा हायवे होता, गांधीनगर वगैरे तिकडे जायचा हायवे होता हा. हे पूर्ण ह्या साईडचा व्ह्यू आहे. नंतर तिथून आम्ही अहमदाबादमध्ये जेलचे भजे भेटतात, तिथे आम्ही गेलेलो. ह्यांना ॲड्रेस विचारत होतो, ते बोलले इकडे जावा. हे बघा, जेल भजे हाऊस.
म्हणजे इथे जेलवाले जे असतात ना ते लोक, त्या लोकांना इथे ना भजी करतात हे लोक, म्हणजे मेथी पकोडे असतात ना, मेथी भजी, ते लोक हे भजी करतात आणि विकतात. तर खास करून ही जेलची लोक आहेत, म्हणजे ज्यांनी गुन्हा केले त्यांना पकडून ठेवले, त्यांना हे करून हे सर्व विकतात. हे आम्ही घेत होतो चटणी नव्हते त्याच्यामध्ये हे टाकलं बघा. खूपच सुंदर बनवलेले होते हे मेथीची भाजी बघा. गरमागरम घेतले होते खायला. आणि इथे खूपच गर्दी असते. ते आता बोलत आहेत काहीतरी 2-3 करोडचं प्रोजेक्ट आहे, ते बनवायचं चाललं आहे. एवढं मोठं आता ते भजिया जेल हाऊस होणार आहे इथे अहमदाबादमध्ये. त्यामुळे ते छोटंसं त्यांनी एक साईडला कुठंतरी त्यांना हे केलेलं, दिलेलं. हे आता आमचं घर आलं बघा, हे हवेली. हे आम्ही दोघांनी शूट केलेलं होतं ते होतं. म्हणजे त्या लोकांना पण काम भेटावं म्हणून त्या लोकांना देतात हे असं करायला. आणि गुजरातमध्ये खूप फेमस आहेत ते जेल भजिया हाऊस. हे मीठ मी घरी घेऊन आली होती बघा. 1 किलो काळं मीठ होतं आणि गुलाबी मीठ 2 किलो होतं. आहे ना बघा कसं एकदम, आणि शाईन किती करते ना, चमकतं एकदम. नंतर ना मी जे गुजरातमध्ये लाडू बोलतात, मुठी गव्हाचे लाडू जे असतात ना, म्हणजे जे दरदर गहू, म्हणजे मोठंच एकदम बारीक केलेलं गहू असतं, जास्त ह्याचं पीठ नसते केलेलं, त्याचे गव्हाचे लाडू खूप छान बनतात. तिथे गुजरातमध्ये देवाला वगैरे दाखवतात. त्याचा खूप छान प्रसादी देवाला इथे फेमस आहे, ते गुजरातमध्ये देवाला दाखवायचा म्हणजे खूपच चालतो. आपल्या इकडे कसं शिरा असतो आहे, बेसनचे लाडू, बुंदीचे किंवा गऱ्याचे लाडू, तसं हा प्रसाद इथे खूप चालतो. मी 3 वाटे घेतलेले ते गव्हाचे पीठ, मोठं दळलेलं, आणि इथे 1.5 वाटी हे साखर घेतलेलं. आम्ही जास्त गोड खात नाही, त्याच्यामुळे कमी गोड घेतलेलं. तुम्हाला जसं पाहिजे तसं हे करू शकता. हे नंतर घेऊन मी मिक्सरला बारीक केलेलं होतं. मिक्सरला याची पावडर करून घ्यायची, पिठी साखर बनवायची याची. हे बघा, हे असं हे एवढी झाली आपली पिठी साखर. हे पूर्ण हे झालं होतं ते मी चाळून थोडंसं मीठ टाकून आपल्याला बांधून घ्यायचं आहे पीठ ते, आणि त्याच्या अशा मुठ्या करायच्या आहेत. हे मी तेल टाकलं गरम करायला, आणि हे अशा मुठ्या बनवलेल्या पिठाच्या, त्या गोळ्याच्या. हे आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. हे तेल गरम झालेलं आहे, हे आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मंद आचेवर तळायचे आहेत, का तर आतून पण हे पूर्ण हे झालं पाहिजे, कुक झालं पाहिजे, म्हणजे शिजलं पाहिजे बरोबर, व्यवस्थित भाजून गेलं पाहिजे आतून पण. गॅस लो फास्ट असं ठेवायचं आहे, का तर आतमधून पण हे झालं पाहिजे व्यवस्थित. हे असे मी तळून घेतले होते बघा. हे मंद गॅसवर तळायचे आहेत आपल्याला. नंतर हे बघा, हे पलटी करायचं आहे. हे बघा, हे असं पलटी करायचं आहे आणि गोल्डन होऊन द्यायचं आहे. आतमधून पण असं तोडलं की ते गोल्डन झालेलं असावं, नाही तर हे कच्चं राहतं. हे बघा, हे पूर्ण हे असं हे करायचं आहे. लगेच उलटायचं नाही आहे, नाही तर चिकटेल. थोडं राहून उलटायचं ह्याला. हे बघा, आता हे असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. हे मी कट करून बघितलेलं आहे बघा, आतून पण गोल्डन झालेलं आहे. हे आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आहे. पूर्ण आतमधून पण हे झालं पाहिजे, कच्चं राहून द्यायचं नाही आहे. आता हे आपल्याला काढायचं आहे. हे पूर्ण हे झालं आहे बघा. सांभाळून काम करायचं, का तर तेलाचं आहे, मला भीती वाटते. हे सर्व एक साईडला काढून हे पुन्हा फ्राय करायला टाकायचे, डीप फ्राय करायला. हे बघा असे. ह्याला पण पूर्ण गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं आहे आपल्याला.
आणि हे पुन्हा थंड करायला ठेवायचे. हे बघा, हे असं पूर्ण हे झालं आहे. आता ह्याला ना छोटे छोटे तुकडे करायचे ह्याचे. थंड झालं की नाही की ह्याचे तुकडे करायचे. हे बघा, हे पूर्ण आतमधून पण हे झालं आहे. आता ह्याचे तुकडे करायचे. हे आता असे तुकडे करायचे छोटे छोटे ह्याचे, म्हणजे मिक्सरला परत ते बारीक होईल. हे बघा, आतून पण चांगलं छानसं हे झालेलं आहे. छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे याचे. पुन्हा थंड होऊन द्यायचं व्यवस्थित. हे पूर्ण तुकडे झालेत बघा आता ह्याचे. आता ह्याला मिक्सरला आपण बारीक करायचं. हे बघा, झालं ना मस्त. आता हे थोडं थोडं घेऊन आपल्याला मिक्सरला बारीक करायचं आहे. मी जे साखर वाटलेली त्याच्यामध्येच हे करते. परत थोडं थोडं घेऊन आपल्याला बारीक करायचं आहे. हे बघा, हे असं परत जे आपण पीठ जसं घेतलेलं की नाही, जे चाळायला पहिल्यांदा, तसं परत हे करायचं आहे. हे झालं ना एकदम, असं वाटतं ना हे पीठच आहे जे आपण स्टार्टिंगला चाळायला घेतलेलं तसं. परत ह्याला चाळून घ्यायचं आहे आपण. आता मी ह्याच्यात काढते. परत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. हे बघा, इतकं सुंदर एकदम असं रवाळ असं ह्याचं टेक्स्चर आलं आहे. हे पुन्हा असं थोडं थोडं घेऊन आपल्याला बारीक करायचं आहे. जशी गरा कसा असतो आहे तसं एकदम छान वाटतं एकदम. हे आपल्याला तेलामध्ये पण फ्राय करू शकता आणि तुपामध्ये पण फ्राय करू शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे करा. मी तेलामध्ये फ्राय केलेले होते. हे बघा, हे असं मी झाकून ठेवलेलं होतं. सर्व हे करून झालं ना. आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटलेली होती ना साखर, पिठी साखर, ते घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. जसं गोड हवं आहे तसं तुम्ही करू शकता. जास्त गोड पण नाही चांगलं. आम्ही कमी गोड खातो, पण तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा. हे पूर्ण आता आपल्याला हे मिक्स करायचं आहे. हे असं हाताला हे करून घ्यायचं आहे. पूर्ण ह्याचे जे आपण तळलेलं होतं ना ते तेल सर्वकडे लागलं पाहिजे. या पिठी साखरेला बी त्याला बी असं सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, हे सर्व मिक्स करून घेतलं आहे मी. झालं ना मस्त एकदम. असं वाटतं ना नुसतं ते आपण जे मगाशी मिक्सरमधून काढलेलं जे पीठ होतं तेच आहे असं वाटते की नाही. हे सर्व असं पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे, साखर आणि हे पीठ. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये मी तूप टाकलेलं. तूप जेवढं हे ऑब्झर्व कराल तेवढं त्याच्यामध्ये तूप टाकत राहायचं आहे. हे तूप टाकून परत हे मिक्स केलं मी. वाटते ना सुंदर एकदम. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेत आणि तूप पण टाकलं होतं. तेल नाही टाकायचं, तुपामध्ये लाडू बनवायचे आहेत. हे आता पूर्ण असे लाडू बनते का असं वळवून बघायचे आपल्याला. हे बनत आहेत लाडू. त्याचे लाडू बनवायचे आहेत छोटे छोटे. हे बघा, जेवढं तूप टाकाल तेवढे सुंदर लागतात लाडू. खूपच मस्त लागतात. बनवून बघा हे लाडू. तूप टाकायचं मी तुमचं ते व्हिडिओ करायचं राहून गेले, सॉरी. पण ह्याच्यामध्ये तूप टाका वरतून. जेवढं हे ऑब्झर्व कराल तूप तेवढं ते छान वाटतं. आणि तुपामध्येच हे लाडू बनतात. हे बघा आपले झाले. आता हे असे लाडू बनवून घ्यायचे आहेत. आता हे सर्व लाडू मी बनवून घेते. आणि हे आपले बघा हे असे लाडू झालेत तयार. या जर सर्वजण खायला. कसे वाटले सांगा मला. गुजराती मुठिया लाडू बोलतात त्याला. गव्हाचे लाडू आहेत. प्रसादासाठी वगैरे सर्व खूप
खूप इथे सर्वजण बनवतात, छान बनतात. कसे वाटले ते पण सांगा. बाय.